बिग बॉस मराठीमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये बसला धक्का सर्वात मोठा रुचिताला. कारण भाऊ की नाही रुचिताला सांगू लागला, की "या आठवड्यामध्ये तुझा गेम ना सर्वात कमी वाटला. कारण की नाही तुझी जी छवी होती ना, एकदम डॅशिंग, एकदम रुबाबमध्ये, ते मला या आठवड्यामध्ये थोडी कमी वाटली. कारण की नाही तू जे रुबाबामध्ये राहतोस ना, ते या आठवड्यामध्ये सर्वांना तू ते ताबडतोब जबाब दिले नाहीस आणि ताबडतोब जे त्यांना जे सांगायचं होतं ते सांगून नाही गेलतीस. ह्या कारणामुळे की नाही मला थोडा तुझा गेम ह्या आठवड्यामध्ये थोडा वीक वाटला." असं की नाही भावना की नाही रुचिताला सांगून की नाही रुचिताचे जे चेहऱ्याचे जे हावभाव होते ना, ते पलटून गेले. कारण की नाही रुचिताला हे वाटून ना गेलं की भाऊ जे मला असं म्हणू लागले. कारण की मी ह्या आठवड्यामध्ये प्रयत्न तर खूप केले की मी चांगलं खेळावे, चांगले राहावे आणि लोकांचं जास्त करून माझ्याकडं आकर्षण व्हावे, असं की नाही मी खेळासाठी खूप प्रयत्न केले. तरी पण मी भाऊला सांगते रुचिता की "भाऊ मी ठीक आहे, ह्यावेळेस माझ्याने झाली ती झाली चुकी. पुढच्या आठवड्यामध्ये मी ह्याच्यानं चांगलं गेम खेळून दाखवीन आणि लोकांचं मन जिंकीन." असं रुचिताने की नाही भाऊला सांगितले. तर भाऊ हे ऐकून तर कुठं ना कुठं खुश झाले. कारण भाऊ सांगू लागला, की "तू देख रुचिता की नाही तू की नाही नंबर 1 गेम प्लेयर आहेस आणि तू की नाही रोडीज बी करून आली आहेस. तुझ्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ना, इथं कोणामध्ये नाही बघ. तू एवढी तू वुमन शक्ती म्हणल्यावर ते ते एवढी पॉवर आहे तुझ्यामध्ये, की तू करू शकतोस ते." तर असं रितेश भाऊनं की नाही रुचिताला सांगितले. ते सांगल्यानंतर की नाही रुचिताचे जे हावभाव होते ना चेहऱ्याचे ते बघायसारखे होते. कारण रुचिताला ते लई खूप चांगलं वाटले. कारण रितेश भाऊ जे तिला समजून सांगू लागले ना, ते त्याच्या चांगल्यासाठीच सांगू लागले. तर मित्रांनो, कुठं ना कुठं रितेश भाऊनं की नाही रुचिताला खूप मोटिव्हेशन केले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.